आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने दही घालून गवारीची भाजी बनवणार आहोत। एकदम मस्त लागते, चमचमीत अशी भाजी होते। तर त्यासाठी आपण एका बाउलमध्ये 1 वाटी एवढं दही घेऊया। दह्यामध्ये काही मसाले घालूया। त्यामध्ये थोडीशी धने पावडर, काश्मीरी लाल तिखट, काळा मसाला आणि थोडासा गरम मसाला घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। गवारीसाठी लागणारं दही तयार आहे। आता आपण पुढची तयारी करूया। इथे मी गवारी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहे। कवळी बघून गवार घ्यायची, कारण खायला सुद्धा छान लागते आणि लवकर शिजते। आता आपण गवारी थोड्याशा तेलामध्ये छान कच्चेपणा जाऊपर्यंत 3 ते 4 मिनिटं परतून घेऊया। असं केल्यामुळे गवारीच्या भाजीची चव वाढते आणि आपल्याला शिजण्यासाठी नंतर जास्त वेळ सुद्धा लागत नाही। पटकन भाजी बनवून तयार होते। गवारी परतून झाली। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून पुढची तयारी करूया। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी घालूया। मोहरी छान अशी तडतडून झाली की थोडेसे जिरे, एक बारीक कट केलेली हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा घालूया। छान असा 3-4 मिनिटं कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला तर आपली भाजी सुद्धा खूप छान लागणार आहे। त्यामुळे थोडा पेशन्स ठेवून कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। खूप छान असा रंग आलेला आहे। कांदा मस्त असा परतून झालेला आहे। आपण आता इथे थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा ठेचलेला लसूण घालणार आहे। पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिटं छान असं परतून घेऊया। तुम्ही कमी तिखट खात असाल तर लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल। आपण आधीच दह्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे, पण इथं तेलामध्ये लाल तिखट आणि हळद घातल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान असा रंग येतो। कांदा आणि मसाले व्यवस्थित असे भाजून झालेत। आता याच्यामध्ये आपण तयार करून ठेवलेले दही घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। दही घालताना गॅस मोठा असेल तर दही फाटू शकतं, म्हणून गॅस बंद करायचा आहे किंवा पूर्ण कमी करायचा आहे, मगच आपल्याला दही घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला दही आणि मसाले लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। मसाले व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत शिजलेले आहेत। आपण आता याच्यामध्ये परतून घेतलेली गवारी आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। गवारी सुद्धा आपल्याला मसाल्यांसोबत छान 1-2 मिनिटं परतून घ्यायचे आहे। मग आपण त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून एक छान अशी उकळी काढून घेऊया। पाणी आपल्या अंदाजाने घालायचं आहे। कितपत आपल्याला गवार घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे ह्यानुसार पाणी घालू शकता तुम्ही। छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं गवारी सुद्धा छान अशी शिजवून घेऊया। एक नंबर अशी चटपटीत दही गवार तयार आहे। गरम गरम भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही मस्त लागते। तुम्हाला देखील रोज सेम पद्धतीची गवारी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की अशा पद्धतीने बनवू शकता। छान दह्यामुळे चटपटीत अशी चव येते। घरामध्ये नक्कीच सर्वांना अशी गवार आवडेल। एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडतात की नाही एकदा प्लीज कमेंट करून सांगा आणि आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।